उद्धव ठाकरे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळू शकतं का? सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या युक्तिवादामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पण या प्रकरणात एक असा कायदेशीर मुद्दा आहे, ज्यावर उद्धव गटाची संपूर्ण बाजू अवलंबून आहे. आमदारांचं बहुमत म्हणजेच राजकीय पक्षाचं बहुमत असतं का? आणि जर बंडखोर आमदारच अपात्र ठरले, तर त्यांच्या संख्याबळावर पक्ष आणि चिन्हाचा दावा करता येईल का? याच प्रश्नांची उत्तरं ठरवतील शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे परत जाणार का? नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी, वकिलांचे दावे आणि न्यायमूर्तींनी उपस्थित केलेले प्रश्न या मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळतील असाच हा व्हिडिओ मी बनवला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. मित्रांनो, गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच प्रश्न सातत्याने चर्चेत आहे आणि तो म्हणजे शिवसेना नेमकी कोणाची? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे गटाची? आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, शिवसेनेचं पारंपरिक धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं आहे? हा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम सुनावणीसमोर आलेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सुप्रीम कोर्टात जो युक्तिवाद सुरू आहे, त्यामध्ये काही असे मुद्दे समोर आले आहेत, की ज्यामुळे या प्रकरणाकडे पुन्हा एकदा वेगळ्या नजरेनं आपल्याला पाहावं लागणार आहे. सर्वप्रथम समजून घेऊया वाद नेमका कशाचा आहे. 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली हे आपल्याला माहीतच आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वापासून वेगळे झाले. त्यानंतर प्रश्न खऱ्या अर्थाने निर्माण झाला. खरी शिवसेना कोणती आणि कोणाची? निवडणूक आयोगाने 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं. उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. आता या आव्हानावर अंतिम युक्तिवाद सुरू आहे. म्हणजेच आजचा खरा प्रश्न असा आहे, निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला, तो कायदेशीरदृष्ट्या योग्य होता का? जर सुप्रीम कोर्टाला आयोगाचा निर्णय चुकीचा वाटला, तर त्याचे पुढचे परिणाम काय होतील? आणि त्यातून उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल का? उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. आमदारांची संख्या जास्त आहे, म्हणजे त्या आमदारांचा गटच संपूर्ण राजकीय पक्ष ठरतो का? हा प्रश्न साधा वाटत असला तरी पण याच प्रश्नांभोवती या संपूर्ण प्रकरणाचा मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. कारण निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाने आपल्याकडे आमदार आणि खासदारांचं बहुमत असल्याचा दावा केला आहे आणि या संख्याबळाचा आधार घेत शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली. मात्र उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद असा आहे, की विधिमंडळातील बहुमत आणि राजकीय पक्षांची संघटनात्मक ओळख या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे विधानसभेत एखाद्या गटाकडे जास्त आमदार आहेत, म्हणून तो गट आपोआप संपूर्ण राजकीय पक्षाचा मालक होत नाही. याच मुद्द्यावर कपिल सिब्बल यांनी जोर दिला आहे. पण इथे एक जुना सुप्रीम कोर्टाचा निकाल महत्त्वाचा ठरतो आणि चर्चेचाही ठरतो. तो म्हणजे सादिक अली निकाल. हा निकाल 1972 मधील आहे. त्यावेळी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. दोन्ही गटांनी पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा केला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाचा विचार केला आणि या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने त्यावेळी निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवला होता. म्हणूनच शिवसेना प्रकरणात निवडणूक आयोगानेही या आधीच्या न्यायनिवाडाचा आधार घेतला असावा. पण आता कपिल सिब्बल यांचा दावा महत्त्वाचा असा ठरतो, की 1972 मधील काँग्रेसची परिस्थिती आणि 2022 मधील शिवसेनेची परिस्थिती अजिबात एकसारखी नाही.
आणि हा फरक अत्यंत महत्वाचा आहे. कारण 1972 मध्ये पक्षांतर बंदीचा कायदा अस्तित्वात नव्हता. भारतीय संविधानातील 10वी अनुसूची म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ 1985 मध्ये आला. त्यामुळे आजच्या परिस्थितीकडे 1972च्या चौकटीतून पाहता येईल का? हा प्रश्न आता सुप्रीम कोर्टासमोर आहे आणि इथेच उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद अधिक महत्त्वाचा ठरतो. उद्धव गट म्हणतो, आधी आमदार अपात्र आहेत की नाही हे ठरवा. त्यानंतर कोणता गट खरी शिवसेना आहे हे ठरवलं पाहिजे. हा मुद्दा 18 ऑगस्टच्या सुनावणीतही ठळकपणे मांडण्यात आला. कपिल सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला, की जर बंडखोर आमदारच नंतर अपात्र ठरले, तर त्यांच्या संख्याबळाचा उपयोग करून खरी शिवसेना ठरवणं हे योग्य ठरेल का? म्हणजे 39 आमदारांविरोधात अपात्रतेचे प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि त्यातील आमदार अपात्र ठरले, तर त्यांचे विधानसभा संख्याबळच राहणार नाही. मग त्या संख्याबळावर आधारलेला पक्षाचा दावा कायदेशीरदृष्ट्या किती टिकू शकेल? हा उद्धव गटाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण इथेच शिंदे गटाचा मुद्दा समजून घेणंही आपल्याला आवश्यक आहे. कारण हे एकतर्फी प्रकरण नाही. शिंदे गटाचा मूलभूत दावा असा आहे, की आम्ही पक्ष सोडला नाही, आम्हीच खरी शिवसेना आहोत. त्यांच्या मते ही फूट म्हणजे केवळ पक्षांतर नव्हे, तर पक्षातील अंतर्गत संघर्ष होता. म्हणूनच या प्रकरणात सुप्रीम कोर्टाला केवळ कोणाकडे किती आमदार हा प्रश्न पाहायचा नाही, तर त्यापेक्षा मोठा प्रश्न असा आहे, राजकीय पक्ष म्हणजे नेमका काय? विधिमंडळ पक्ष की पक्षाची संघटना की दोन्ही? आणि या दोन्हींमध्ये संघर्ष झाला तर अंतिम अधिकार कोणाचा राहील? आता एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर मुद्दाही इथे उपस्थित केला जातो. निवडणूक आयोगाला पक्षाचं नाव आणि चिन्ह यावर निर्णय घेण्याचा अधिकार इलेक्शन सिम्बॉल्स ऑर्डरमधील पॅरा 15 अंतर्गत मिळतो. पण उद्धव गटाचा युक्तिवाद असा आहे, की विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणून राजकीय पक्षातही फूट पडली असं आपोआप म्हणता येणार नाही. हा मुद्दा सुप्रीम कोर्टात तपासला जात आहे. कोर्टानेही असा प्रश्न उपस्थित केला आहे, की विधिमंडळातील फूट संघटनेपर्यंत पोहोचली तर तिचा परिणाम निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर होऊ शकतो का? म्हणजेच आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला का? हा एक छोटासा प्रश्न वाटतो. पण याच प्रश्नाचं उत्तर शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या भवितव्यावर परिणाम करू शकतं. आता सर्वात मोठा प्रश्न, उद्धव गटाला धनुष्यबाण परत मिळू शकतो का? माझ्या मते आजच्या सुनावणीच्या आधारावर याचं उत्तर हो किंवा नाही असं निश्चितपणे देणं चुकीचं ठरेल. कारण अजून अंतिम निकाल आलेला नाही. पण उद्धव गटासाठी कायदेशीर संधी निर्माण झाल्या आहेत. काही महत्त्वाचे मुद्दे निश्चितपणे पुढे आले आहेत. पहिला मुद्दा, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे आहेत हा युक्तिवाद. आणि दुसरा मुद्दा, आमदारांचे संख्याबळ म्हणजेच पक्षाची ओळख नाही हा दावा. आणि तिसरा मुद्दा, आधी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आणि नंतर पक्षाची ओळख ठरवावी हा महत्त्वाचा मुद्दा. आणि चौथा मुद्दा असा आहे, 1972च्या साधेकाली निकालाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे, हा त्यांनी केलेला युक्तिवाद. आणि पाचवा मुद्दा, निवडणूक आयोगाने केवळ विधिमंडळातील बहुमतावर आधार ठेवणं योग्य होतं का? हे प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर आता चर्चेत आले आहेत. पण याचा अर्थ सुप्रीम कोर्ट उद्धव गटाच्या बाजूनेच आहे का? तर असंही म्हणता येणार नाही. हे विशेष स्पष्ट करणं इथे गरजेचं आहे. सुप्रीम कोर्ट एखाद्या पक्षाच्या वकिलाला प्रश्न विचारतो, त्याच्या युक्तिवादाची दखल घेतं किंवा एखादा मुद्दा महत्त्वाचा असल्याचं दिसतं. याचा अर्थ कोर्टाने अंतिम निर्णय त्या पक्षाच्या बाजूने दिला आहे असं होत नाही. उदाहरणार्थ, सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनीही निवडणूक आयोगाचे अधिकार सुरुवातीलाच पूर्णपणे नाकारता येणार नाही असा मुद्दा आधीच उपस्थित केला आहे. म्हणजेच कोर्ट सर्व बाजू तपासत आहे
आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने पक्का आहे असं म्हणणं घाईचं ठरेल. मग संभाव्य निकाल काय असू शकतो? इथे 3 शक्यता आपण समजून घेऊ. पहिली शक्यता म्हणजे सुप्रीम कोर्टाला वाटलं की निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण देताना कायदेशीर निकषांचा चुकीचा वापर केला. तर आयोगाचा निर्णय बदलण्याचा मार्ग तयार होऊ शकतो. आणि अशा परिस्थितीत उद्धव गटाला पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण परत मिळण्याची शक्यता निर्माण देखील होऊ शकते. पण त्यासाठी कोर्टाला नेमका कोणता आदेश द्यायचा हा पुढचा कायदेशीर प्रश्न असेल. दुसरी शक्यता, सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाची भूमिका कायम ठेवू शकतो. म्हणजेच शिंदे गटाला मिळालेलं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कायम देऊ शकतं. आणि तिसरी शक्यता, कोर्ट काही मुद्द्यांवर वेगळा घटनात्मक दृष्टिकोन स्वीकारू शकतो किंवा मोठ्या खंडपीठाचा विचार होऊ शकतो. पण माझ्या मते या प्रकरणाचा खरा परिणाम धनुष्यबाणापेक्षाही मोठा आहे. कारण प्रश्न केवळ उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांचा नाही. प्रश्न असा आहे, उद्या कोणत्याही राजकीय पक्षात मोठी फूट पडली तर काय होणार? समजा एखाद्या पक्षाचे 60 आमदार आहेत, त्यापैकी 40 आमदार वेगळे झाले. तर ते 40 आमदार म्हणतील, आम्हीच पक्ष आहोत. आणि मग पक्षाच्या संघटनेत असलेले हजारो, लाखो कार्यकर्ते, पक्षाची घटना, पदाधिकारी, राष्ट्रीय कार्यकारिणी, पक्षाचा इतिहास याचं काय? या उलट जर संघटना एका बाजूला आणि आमदार दुसऱ्या बाजूला असतील, तर कोणाला पक्ष मानायचं? हा प्रश्न केवळ शिवसेनेपुरता मर्यादित नाही. तो भारतीय पक्षाच्या लोकशाहीच्या भविष्यासाठी महत्वाचा आहे. याच कारणामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं आता लक्ष लागलं आहे. आणि म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे, उद्धव गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण परत मिळू शकतो का? माझे विश्लेषण असं आहे, कायदेशीर शक्यता पूर्णपणे संपलेली नाही. उलट सध्याच्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केलेले काही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. विशेषतः विधिमंडळातील फूट म्हणजे राजकीय पक्षातील फूट नाही, आणि आधी अपात्रतेचा निर्णय, नंतर पक्षाची ओळख, हे 2 मुद्दे निकालासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक ठरू शकतात. पण अंतिम निर्णय काय असेल हे सुप्रीम कोर्टच ठरवणार. आणि म्हणूनच आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, सध्या धनुष्यबाण उद्धव गटाला परत मिळालेला नाही, पण तो परत मिळण्याचा कायदेशीर मार्ग त्यांच्यासाठी खुला होतो आहे. याचं उत्तर आता सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयात दडलेलं आहे. मित्रांनो, 2022 मध्ये सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता एका अत्यंत महत्त्वाच्या घटनात्मक वळणावर आला आहे. एका बाजूला आहे आमदारांचं संख्याबळ, दुसऱ्या बाजूला आहे पक्षाची संघटना. एका बाजूला आहे निवडणूक आयोगाचा निर्णय आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या निर्णयाला दिलेलं सुप्रीम कोर्टातील आव्हान. आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे एकच प्रश्न, शिवसेना नेमकी कोणाची? आणि त्याचबरोबर धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो का? याचा अंतिम निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे. सुप्रीम कोर्टातील पुढील युक्तिवाद आणि त्यातून समोर येणारे संकेत अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. म्हणून या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत. अशाच थेट विश्लेषणासाठी त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.